नमस्कार, मी कृष्णा झुंजार क्रांती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. प्रकाशा येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न. प्रकाशा तालुका शहादा येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 23 मार्च रोजी जागरूक नागरिक मंचच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. प्राध्यापक मनोज पाटील, प्राध्यापक अभिजित भांडारकर, प्राध्यापक युवराज भांबे यांच्यासह तज्ज्ञांनी 10वी-12वी नंतरच्या करिअरच्या संधी, योग्य शाखा निवड आणि स्पर्धा परीक्षा तयारी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले, तर आभार संदीप भुई यांनी मानले. झुंजार क्रांती न्यूजसाठी विजय परदेशी, प्रकाशा. जेव्हा मुलगा दीड वर्ष 2 वर्ष परेशान असतो, तो घरच्यांना का सांगू शकत नाही की भरलेली 3 लाख ते कोणत्या वेळी सांगणार आई वडिलांना की मला कळत नाही. ही रिॲलिटी आहे. माझ्याकडे जे मुलं येतात 12वीला, आता 11वी, त्यांना कळत नाही, ते सांगतात मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतात आणि ते एकच बाकी वापरतात, सर 1 to 1 क्लास लीजिए, फिजिक्स स्टार्ट जो भी है हम 4 दिन को रिव्यू 1 to 1. ज्या मुलाचं 11वी व्यवस्थित झाला नाही, तो 12वीला अजून कसं कळू शकतो. आणि 4 लाख फी भरल्यामुळे घरच्यांना पण तो टेन्शन असतात, घरचं पण डिस्टर्ब असतं, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते. कारण मुलाला कळत नाही, मुलगा डिस्टर्ब तो फॅमिली पण डिस्टर्ब, अशी रिॲलिटी आहे. तर मी बेसिक क्रायटेरिया सांगितले, त्या मुलांनी 10-20% मुलांनी जेईसाठी प्रयत्न करावा. बाकी CET थ्रू सुद्धा चांगले कॉलेजला ॲडमिशन देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा 2 आणि त्या चर्चा करता करता आपल्या करिअरबद्दल असलेल्या शंका आपण निरसन करणार आहोत. करिअर हा आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न, आणि ज्याला पडला नाही तो व्यक्तीच नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि योग्य वळणावरती पडलेला हा एक प्रश्न आहे की 10वी-12वी नंतर करावं काय. आता करिअर निवडत असताना नेमकं करावं काय लागतं यासाठी थोडक्यात आपण काही गोष्टी बघून घेणार आहोत. आणि करिअर निवडत असताना कोणत्या गोष्टी निवडाव्या, करिअर निवडावंच का, करिअर निवडत असताना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच का निवडाव्या याबद्दल आपण थोड्या वेळ फक्त चर्चा करणार आहोत. बघा, करिअर करत असताना प्रश्न कोणाला पडतो की ज्याला खरंच काहीतरी भविष्यात एक चांगला नागरिक घडायचा आहे, त्याला प्रश्न पडतात. करिअरची व्याख्या आपल्याकडे खूप मर्यादित केली गेली आहे. करिअर म्हणजे काय, तर काहीतरी 10वी-12वी झालं, एखाद्या शिक्षण क्षेत्रात एखादी डिप्लोमा करणं, एखादी डिग्री करणं, नोकरी मिळवणं, आपला परिवार, आपण एक सुखी समाधानी जीवन जगणं, एवढं एक करिअर मर्यादित केलं आहे. पण खरंच एवढं एक मर्यादित आहे का करिअर? करिअर एवढं एक मर्यादित आहे का? नाही. जर एवढंच मर्यादित करिअर राहिलं असतं तर कदाचित आज आपण स्वातंत्र्यात राहिलोच नसतो. जर शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनाही वाटलं असतं मी पैसा कमावा आणि माझा परिवार उदरनिर्वाह चालवावा, मी एक चांगला वेल सेटल व्हावा, असं जर वाटलं असतं तर आपण स्वातंत्र्यात राहिलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटलं असतं की मी एक उच्च शिक्षित आहे, मी एक नोकरी करावी, ती नोकरी केल्यानंतर मी माझ्या परिवार आणि मी भला, असं जर विचार केला असतं तर ते आपण या गुलामगिरीतनं बाहेर आलो नसतो. मलाही लाज न वाटणं, मलाही लाज न वाटणं म्हणजे करिअर झालं. लाज कधी वाटत नाही समोरच्या व्यक्तीसोबत उभं राहताना की जर समोरचा व्यक्ती खरंच चांगला असेल, एक सुजाण नागरिक असेल आणि चांगला